तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनल मध्ये. तुम्ही हे बघू शकता, हा आपला सोयाबीनचा प्लॉट. आपण जे ट्रॅक्टरने टोकन करताना व्हिडिओ टाकला होता आणि तसंच त्याच्या आधी पण व्हिडिओ टाकला होता. यामध्ये आपली हुतुतू सोयाबीनची पूर्ण टोकन झाली आहे. याला आपण खात नाही दिला मित्रांनो, विशेषतः यावर्षी. आणि म्हणता येईल की आपली 4.5 फुटाच्या बेडवर 2 तास बघू शकता. पूर्ण तास आता मधातले पॅक झाले आणि नाली आहे. हिच्यामध्ये आपण फक्त एक वेळा तणनाशक मारले आहे, पटेला नावाचे. बस झालं. त्याच्या बाद एकरी 10 पंप चांगलं तणनाशक मारलं आहे, कारण की कचरा खूप येऊन गेलता आणि उगवणपूर्व तणनाशक आपण मारलं नव्हतं. पूर्ण सोयाबीन ज्या आपण वावरात सोयाबीन टोकन केलं पूर्ण आपण यावर्षी उगवणपूर्व आपण कुठंच वापरलं नाही. म्हणून एकरी 10 पंप असं चांगलं दाट तणनाशक वापरलं आणि त्यानंतर याला शॉक पण बसला होता कुठं कुठं सोयाबीनला. पण आता आणि पाणी मेन म्हणजे पाणी नव्हता. पाणी खूप कमी पडला. पण आता बघू शकता पाण्याचा म्हणजे पाणी बरोबर आल्याने, सर्व बरोबर झाल्याने मस्त सोयाबीन आलेलं आहे. ही सोयाबीनची ग्रोथ आहे सध्या आणि फ्लॉवरिंग स्टेजवर आहे सोयाबीन आपलं पूर्ण. आणि फ्लॉवरिंग स्टेज आता कुठं कुठं खतम होऊन बघू येईल. आम्ही याला नार म्हणतो, म्हणजे फुलाचं नार होत आहे पूर्ण. आणि अजूनही 50% फुलावर आहे आपलं. पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये याला जे चलप म्हणता येईल, शेंगेला सुरुवात होऊन जाईल. यावर आपला फक्त एक कीटकनाशकाचा फवारा झाला आहे मित्रांनो. यामध्ये आपण अल्लिका आणि 1919 हे ग्रोथसाठी हे वरखत वापरलं, तसंच अल्लिका हे कीटकनाशक वापरलं. याच्यामध्ये लॅम्बडा घटक असतो आपल्याला माहिती आहे. त्याच्या आधी आपण सायपरमिथिन म्हणतो की क्लोरोफिरिफॉस, हे एक गॅस पॉयझन मारलाय म्हणजे ते खोडळीसाठी. आणि त्याच्या बाद आपली ते म्हणता येईल की फुलं जेव्हा 4 ते 5% फुल होतं तेव्हा आपण अलिका आणि 1919 ही एक फवारणी झालेली आहे. बस हा दिसून येतो तुम्हाला सोयाबीनचा प्लॉट पूर्ण आता पॅक होत चाललेला आहे. आणि याच्यानंतर मला नाही वाटत ग्रोथ होईल, कारण की फ्लॉवरिंग स्टेजवर सोयाबीन असल्याच्याने फ्लॉवरिंगच्या बाद म्हणजे सोयाबीन कमी वाढते. आता असं म्हणलं जाते की फ्लॉवरिंग बस एवढीच ग्रोथ होणार आहे बहुतेक. आता याच्यानंतर झाले तरी एखाद्याही त्यातून वाढत. पण झाला मित्रांनो, आपलं सोयाबीन पूर्ण असं म्हणजे पॅक झालाय. ओके ओके मस्त. आणि मन समाधानी आहे आता, कारण की तुम्हाला माहित आहे की सध्या जेव्हा सोयाबीन आपण टोकन केलं तेव्हा मी तर खूप भिवून गेलतो मित्रांनो, कारण की रोही पण खूप खाय सोयाबीन म्हणजे अदामदात. आणि असं नाही, आता थोडं पण असं जेव्हा पेरीमध्ये थोडंफार खाल्लं तर आपल्याला दिसत नाही, पण असं अदामदात जर कोणी म्हणजे काही कोणतं झाड म्हणजे काही हे झालं तर आपल्याला थोडं कसं आपण दांदरून जातो ना. म्हणून थोडं वाटलं होतं, पण आता काही वाटत नाही. आता बरोबर वाटते सर्व काही. पाऊन नसल्यामुळे आपण कसं पोदरे साहेबाची शेती फक्त व्हिडिओमध्येच पाहत होतो आणि जाऊन पाहत होतो. पण आपण सुरुवातीपासून कुठं टोकन केल्यावर सोयाबीन कसं दिसते कंटिन्यू जेव्हा आपण स्वतः केलं तेव्हा आपल्याला माहित पडलं की हळूहळू कशी ग्रोथ होते. आणि मेन म्हणजे पाणी नव्हतं यावर्षी, म्हणून थोडं भीती वाटे. पण आता काही वाटत नाही, आता एक नंबर वाटत आहे सर्व. आणि तसंच आता याच्यानंतर आपली डायरेक्ट फवारणी होऊन इथून 15 ते 20 दिवसांनी फवारणी होऊन जेव्हा पूर्ण फुल अवस्था खतम होऊन जाईल आणि शेंगसाठी सुरुवात होईल तेव्हा आपली एक फवारणी मारू आपण यावर. झालं, याच्यानंतर कोणती फवारणी मारू नाही, कारण की अळी अजिबात दिसत नाही. अळी आता जे पानं कातरून आहे, सुरुवातीला कातरले होते तेच. माझ्या मागे जो तुम्ही सोयाबीनचा प्लॉट बघत आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचं जे एक खूप पतलं झालं आहे बा, याच्यामध्ये आपण 2-3 वेळा टोपणी केली. त्यावरची कंडिशन सध्या आता ही आहे. हे आता थोडं लोटाचं सोयाबीन आहे, म्हणून थोडं असं पिवळसर दिसते. पण बघू शकता तुम्ही पूर्ण वावरामध्ये अशी म्हणजे पूर्ण आता हिरवं पडलेलं आहे. हो, कुठं कुठं हाय पतलं, असं काही नाही, पण आता काही तेवढा फरक जाणवत नाही. यामध्ये फक्त आम्हाला एक त्रास होत आहे की याची जे म्हणजे पतलं असतं त्याने याच्यामध्ये कचरा थोडा जोर काढताय. पण ह्या कचरा काही तेवढा खूप असा त्रासदायक खतरा नाही. जो त्रासदायक खतरा होता वेल होते, रानभेंडी, हे जो म्हणजे उंच वाढून सोयाबीनला त्रास देणारा कचरा आहे त्याला आपण काढून घेतलाय, उपटून घेतलाय. आणि सध्या ही कंडिशन आहे. यावर आपली आतापर्यंत एकच फवारणी झाली. यावर पण आपण अलिका आणि 1919 हेच वरखत मारलाय आणि हे कीटकनाशक मारलंय. तसंच एक वेळा याच्यावर आपण तणनाशक मारलाय. उगवणपूर्व नाही, सोयाबीन निघल्यानंतर पटेल आहे. तर ही सध्याची कंडिशन आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता फुलं, हे पण सोयाबीन फुलधारणेला सुद्धा एक नंबर सध्या चालू आहे. फुलं होऊ नये याच्यात, फुलं म्हणजे पूर्ण असं. आणि आता यावर आपण याच्यात आपण बेडच्या मधात अजून कोणतं तणनाशक मारलं नाही, पण आता मी इथे बेडच्या मधात तणनाशक मारणार मित्रांनो पुढच्या 10-15 दिवसात. कारण की याच कारणाने मारणार की जे मधातलं जे तण आहे ते जास्त वाढव नाही म्हणून. आणि आता याच्यासाठी नाही, कारण की आता फुलावर आहे सोयाबीन आणि फुलाला कसं डिस्टर्ब करायला जमत नाही. थोडाफार जो कचरा आहे तो होईल, थोडाफार कचरा जास्त.
पण फुलाला डिस्टर्ब केलं तर म्हणजे फुल गळणीची एक जे शक्यता असू शकते. पण याच्यानंतर जर आपण 15 दिवस झाले आणि फुल व्यवस्था खतम झाली, त्याच्यानंतर आपण स्वीप पॉवर म्हणा की स्वीप पॉवर मी कॅप लावून पूर्ण तणनाशक या बेडमधून फवारून घेणार. म्हणजे हा जो थोडाफार कचरा आहे हा खतम होऊन जाणार. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.